नमस्कार, मी जयंत पाटील, संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन. मित्रो, नीट 2024चा निकाल नुकताच जाहीर झाला आणि त्यातून समोर आलेली आकडेवारी खरोखरीच अचंबित करणारी आहे. कारण गेल्या कित्येक वर्षात जेव्हा नीट झाली तेव्हा त्या नीटचा टॉपर 1 किंवा 2 विद्यार्थी असायचे. यावर्षी नीटचे सर्वच्या सर्व गुण मिळवणारी, म्हणजे 720 पैकी 720 गुण मिळवणारी एक मोठी फौज मिळाली. 67 विद्यार्थ्यांना नंबर 1चा रँक मिळालेला आहे. आणि हे थोडंसं गोंधळाचं आहे, कारण असं अचानकच एका वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात मेरिट आपल्याला लाभलं आहे, याच्यावरनं खूप गोंधळ निर्माण झाला. अनेक विद्यार्थी संघटनांनी नीट परत घेण्याची मागणी केली. विषय सुप्रीम कोर्टापर्यंत पोचलेला आहे. मात्र या बाबतीत जी काही आकडेवारी जाहीर झाली ती आता तशीच राहणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने काउन्सिलिंग चालूच ठेवायचं आहे असा आदेश दिलेला आहे. तर ह्या आकडेवारीतला एक महत्त्वाचा आकडा मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्यातून आपली ही चर्चा समोर येईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 720 पैकी 550 किंवा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,44,800 आहे. आणि नीटसाठी भारतात एकूण जागा 1,08,000 आहे. याचा अर्थ 550 मार्काच्या विद्यार्थ्याला MBBSच्या कुठल्याही विद्यापीठामध्ये सीट मिळण्याची शक्यता जराही नाही आहे. किंबहुना 550च्याही पुढे तो आकडा जाईल आणि 575च्या आसपास कदाचित 1,08,000च्या रँकला MBBSचं शेवटचं ॲडमिशन मिळेल. आता ह्या परिस्थितीत असं लक्षात येतं की 24 लाख विद्यार्थी नीटला बसले, त्यातले 12.5 लाख विद्यार्थी नीटला क्वालिफाय झाले आणि या 12.5 लाखातील 1,08,000 मुलं नीटच्या माध्यमातून भारतातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲब्सॉर्ब झाली. मग उरलेल्यांच्या समोर काय पर्याय आहेत ह्याची चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ. आणि मी या माध्यमातून या उर्वरित विद्यार्थ्यांसाठी 3 अतिशय उत्तम पर्याय सांगणार आहे. आणि यासाठी आपण पुढचे काही एपिसोड त्या पर्यायांच्यावर लक्ष केंद्रित करून सादर करूया.